नमस्कार, मी सीमा नरोडे। आज आपण अशा एका आत्महत्येबद्दल बोलणार आहोत की ज्या आत्महत्येला भारतातली पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून बघितलं जातं आणि ती ह्या व्यवस्थेला कंटाळून झालेली पहिली आत्महत्या आहे, हे लोकांच्या तेव्हापासून लक्षात यायला लागलं। भारतात यापूर्वीही बऱ्याच आत्महत्या झाल्या असतील, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असेल, पण साहेबराव करपे पाटलासारख्या प्रतिष्ठित माणसांनी आपल्या लेकरा बाळांसहित आत्महत्या करण्याचं काय कारण घडलं असेल आणि त्याला ही व्यवस्था कशी कारणीभूत आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गाव, त्या गावात साहेबराव करपे पाटील नावाचे मोठे शेतकरी होते। ते शेतकरी, त्यांच्या कुटुंबात तशी 125 एकर शेती होती, पण त्यांच्या वाट्याला 40 एकर शेती होती। 40 एकर शेती असलेला मोठा सदन शेतकरी आणि चांगलं कुटुंब, चांगल्या पंचक्रोशीत त्यांचं नाव असलेले, प्रतिष्ठित, संगीतात त्यांचं चांगलं नाव होतं। आसपासच्या लोकांमध्ये त्यांनी मुलांना संगीत शिकवलेलं आणि कसून शेती करणारा शेतकरी, 10-11 वर्ष त्या गावचा सरपंच राहिलेला माणूस आणि शेतीत कायम वेगवेगळे प्रयोग करणं हा त्यांचा हातखंडा होता। पण अशी वेळ आली की एक दिवस असं झालं की साहेबराव करपे पाटलांच्या घरी वायरमन आले आणि वायरमननी सांगितलं की 2 दिवसाच्या आत जर तुम्ही तुमच्या थकलेलं लाईट बिल जर भरलं नाही तर आम्ही तुमची लाईट कट करणार आहोत। मग काय परिस्थिती असेल साहेबराव करपे पाटलांची? साहेबराव करपे पाटलांच्या शेतात 15 एकर गहू आणि हरभऱ्याचं पीक तेजीत आलेलं होतं। 15 दिवसांनी, महिन्याच्या भरात ते कापणीला येणार होतं। हातातोंडाशी आलेला घास जर वायरमन आपली लाईट कट करून गेले तर आपल्या हातात काही येणार नाही। सावकाराचं देणं कसं द्यायचं, मुलाबाळांचं शिक्षणाचा खर्च कसा करायचा, घरदार कसं चालवायचे, हा प्रश्न त्यांच्या पुढं पडला। त्यांनी वायरमनच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची विनवणी केली की माझं हे पीक निघाल्यावर मी तुमचे पैसे आणून देईल, तोपर्यंत तुम्ही लाईट कट करू नका। पण वायरमन ऐकायला तयार नाही आणि इतकं आपलं नाव असलेला शेतकरी, पण त्यांच्यावर या शेतीच्या प्रयोगात सावकाराचंही कर्ज होतं, तरी ते सावकाराकडे गेले। सावकाराने त्यांना त्यांच्या दारात उभं केलं नाही। शेवटी पाहुण्यारावळ्यांकडे जाऊन निराश झालेले साहेबराव करपे पाटील घरी आले आणि दुसऱ्या दिवशी ते शेतात फेरफटका मारायला गेले तर त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली होती। घरचं लाईट बिल तुम्ही भरलं नाही, शेतातलं लाईट बिल भरलं नाही म्हणून त्यांची सगळी लाईट कट झालेली होती। मग आता आपण पुढच्या पिकासाठी पैसे कुठून आणायचे? हातातोंडाशी आलेला हा घास तर गेला, मग आपण लोकांचं कर्ज कसं फेडणार? ह्या विवंचनेत त्यांनी त्यांच्या बायकोशी बोलले आणि ते त्यांचे 4 मुलं आणि त्यांची बायको वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात, कुष्ठरोगांसाठी जो आश्रम चालवतात त्या आश्रमात गेले। त्या आश्रमात गेल्यावर त्यांनी तिथं जाऊन त्यांच्याकडून एक खोली भाड्याने घेतली। मुलांना, बायकोला तिथं ठेवलं। वर्ध्याच्या बाजारात गेले आणि वर्ध्याच्या बाजारात जाऊन साहेबराव करपे पाटलांनी इंड्रेलची बाटली आणली, म्हणजे विषारी औषधाची बाटली आणि भज्याचं सामान घेऊन साहेबराव करपे पाटील परत त्या आश्रमात परतले। आश्रमात आल्यावर त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की हे विषारी औषध घालून आपल्या पोरांसाठी आणि आपल्यासाठी भजे तयार कर। त्यांच्या चारी मुलांना त्यांनी ते विष घातलेले भजे खाऊ घातले। दोघा नवरा बायकोंनी ते भजे खाल्ले आणि इतका शिकलेला, सवरलेला, हुशार, प्रतिष्ठित शेतकरी, त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली की माझ्यावर वारंवार पिकात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मी ही आत्महत्या करत आहे। आणि त्यांनी सरळ सरळ त्या काळच्या पंतप्रधानांचं नाव घेतलं, तो राजीव गांधी, आता तरी तुम्ही शेतकऱ्यांना समजून घ्या। आणि दारावर त्यांनी एक चिठ्ठी टांगली होती की पोलीस आल्याशिवाय हे दार कुणी उघडू नये। त्यावेळेसची अशी परिस्थिती होती की ते 4 मुलं, आई बापाच्या समोर त्यांचा प्राण गेला। साहेबराव करपे पाटील आणि त्यांच्या बायकोनी ते विषारी भजे खाऊन आत्महत्या केली। खरंच ही आत्महत्या होती का ह्या व्यवस्थेने त्यांचा केलेला घातपात होता? ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। त्यावेळेला शेतकरी संघटनेचे नेते माननीय विनोद भाऊ दुबे आणि सुमनताई अग्रवाल हे त्यांच्या पार्थिव देहासोबत त्यांच्या चिलगव्हाण गावाला गेले। तिथं त्यांची मृतदेहाची त्यांनी अंत्यसंस्कार करून मग ते परत आले। ज्या वेळेला त्यांच्या तोंडून हे सगळं ज्या वेळेला समोर ऐकलं त्यावेळेला खरंच या व्यवस्थेची चीड येते
हा समाज किती दिवस या शेतकऱ्यांच्या या सगळ्या गोष्टीला बळी पडू देणार आहेत? आपण सगळ्या शेतकरी समाजाने ह्या गोष्टीकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. आज साहेबराव करपे पाटलांच्या आत्महत्येला 40 वर्ष पूर्ण झाले. 19 मार्च 1986 साली 4 मुलांसह नवरा बायकोनी आत्महत्या केली. मला तर वाटतं ही आत्महत्या नाही तर ह्या व्यवस्थेने शेतकऱ्याचा घेतलेला बळी आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाने साहेबराव करपे पाटलाचा केलेला खून आहे आणि या खुनाचा बदला घेण्यासाठी सगळ्या शेतकरी समाजाने ह्या सरकारी विरोधी धोरणांच्या विरोधात एकजूट होण्याची गरज आहे. धन्यवाद.